राज्य सरकारची नुकतीच जाहीर झालेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। 2019 ते 2026 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयांची मदत देऊन उर्वरित कर्ज भरण्यास सांगितले जात असल्याने ही कर्जमाफी नसून कर्ज वसुलीची योजना असल्याची टीका त्यांनी केली आहे। दिसतं की ते मुख्यमंत्र्यांसाठीच काम करतात, ओबीसींसाठी नाही। बच्चू कडूंनी कर्जमाफी संदर्भात काही उणिवा आहेत, त्या उणिवा दुरुस्त करण्याची गरज असल्याचे देखील बोलले आणि त्याचबरोबर 1996 पासून 2026 पर्यंत संपूर्ण कर्जमाफी करा आणि ज्यामुळे काय होईल की देवाभाऊचं नाव उज्ज्वल आणि आम्हालाही शिवसेनेत आल्याचं गौरव होईल असं वक्तव्य केलं। परंतु देवाभाऊ हे ऐकतील अशातला काही भाग नाही। आताची कर्जमाफी ही फसवी आहे। 2019 ते 2026 याच्यातले कर्ज उचलणारे जे कर्जदार आहे त्यांची कर्जमाफी त्यांना फार झालं तर 50,000 रुपये सरकार देणार आहे, बाकी कर्ज त्यांनी भरायचं आहे। थोडक्यात ही कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुलीची योजना सरकारने जाहीर केलेली आहे। शेतकऱ्यांची संख्या मोठी जाहीर केली, प्रत्यक्षात एवढे आर्थिक लाभ सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार नाही। 2019च्या आधीच्या वेगवेगळ्या कर्जमाफीतून काही लोक सुटलेले, मग 2017च्या कर्जमाफीतून सुटलेले, मनमोहन संघांच्या सुद्धा सरकारच्या कर्जमाफीतून सुटलेले ते लोक अजूनही कर्जबाजारी आणि निश्चित हा मुद्दा बच्चू कडू प्रत्यक्षात आताच्या घडीला सरकारची कर्जमाफी योजना नसून कर्ज वसुलीची योजना सरकारने सुरू केलेली असं या कर्जमाफीचा जो अध्यादेश आलेला आहे तो वाचला आम्ही काल। त्याचा आम्ही भर चौकामध्ये त्याला जाळलेलं आहे, कारण हे शेतकऱ्यांच्या हिताचा हा अध्यादेश नाही। सरकारने सांगितलं होतं की 7-12 करू, कोरा 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 3दा म्हणले देवेंद्रजी, पण आता तुम्ही केलेली फसवी कर्जमाफी फसवी फसवी फसवी। काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित काल संभाजीनगरमध्ये आले होते, त्यांनी काल माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी जर का रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक का थांबवू शकत नाही असा सवाल उपस्थित केला। बरोबर मुद्दा आहे त्यांचा की सरकार बेसिक विषयाकडे दुर्लक्ष करतं, गवगवा करणाऱ्या विषयाकडे जास्त लागतं। परीक्षा मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि आज कोणती परीक्षा असो पेपर लीक हे ठरलेलंच आहे। मला वाटतं एक वर्ग असा आहे की परीक्षा देण्यापेक्षा पेपर कसा लीक करता येईल याच्यावरच लक्ष ठेवतो आणि त्याच्यामध्ये सरकार दोषी आहे हे सत्य आहे। आणि म्हणून जर एवढे विश्वगुरू जर नरेंद्र मोदी साहेब बनत असतील तर मला असं वाटतं एक साधा पेपर सुरक्षित नीट परीक्षा केंद्रावर का जात नाही हा त्यांच्या मनातला प्रश्न, हा सर्वसामान्य युवकांच्या मनातला प्रश्न खरा आहे। 14,000 पुरुषच हे लाडकी बहीण बनलेले आहेत आणि असं कळतंय की राजकीय कार्यकर्त्यांनी याचा बराच फायदा घेतला। ज्यांच्यापर्यंत राजकारणातून मोठा फायदा पोहोचत नव्हता लाडक्या बहिणीचाच फायदा घेतला। नाही, खरं तर मी म्हणेल या ज्या पुरुष कार्यकर्त्यांनी, पुरुष जे कोणी असेल कार्यकर्तेच मी शब्द नाही वापरणार, ज्या कोणी पुरुषांनी याचा फायदा घेतला असेल खरं तर त्यांच्याकडून 1-1 रुपया वसूल केला पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। मी महिलावर नाही म्हणणार, काही महिला 80 लाख महिला जरी यांनी कट केल्या असल्या त्यांच्याविषयी बोलणार, पण ज्या पुरुषांनी अशा पद्धतीनं 14,000 असेल नाही तर 1400 असेल नाही तर 14 असेल यांच्यावर खरं तर एक फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्या अधिकाऱ्यांनी यांचा फॉर्म मंजूर केला त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला पाहिजे।